नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाला खूपच उशीर झालेला आहे, त्यामुळे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता ईश्वरी ही अर्णवला ताईसाठी आणलेलं गिफ्ट दाखवते आणि म्हणते की अर्णव सर हे बघा, ताईसाठी मी असं प्रकारचं गिफ्ट घेतलंय, बघा आवडेल नाही ताईला, असं म्हणून ती त्याला गिफ्ट दाखवते. त्याच वेळेला अर्णव ते गिफ्ट बघतो आणि तो एक छानपैकी मोरपंखी झुला असतो, ज्यावर मोर असतो आणि छानपैकी श्रीकृष्णासाठी जसा झुला ठेवतात तसाच झुला असतो. त्यानंतर मग अर्णव म्हणतो की ठीक आहे. ईश्वरी म्हणते की सर अहो असे काय करताय तुम्ही, आता ताईच्या डोहाळे जेवणाला असा चेहरा पाडून जाणार आहात का? मला सांगा, म्हणजे ताईचं डोहाळे जेवण आहे तर तुम्हाला चांगलंच जावं लागेल ना. असा चेहरा पाडून गेलात तर त्यांचा चिंटू त्यांना बरं वाटेल का, सांगा मला. त्यामुळे अर्णव सर तुम्ही ना असं चेहरा पाडून जाऊ नका, तुम्ही मस्तपैकी ना हसत ताईच्या डोहाळे जेवणाला जा, म्हणजे कसं आहे ताईही खुश होईल, नाहीतर ताईला उगीच डाऊट येईल की तुम्ही असे का वागताय म्हणून. म्हणून आता जाऊ दे सगळं बाकीचं, तुम्ही आता प्लीज ताईला एक स्माईल करून दाखवा. तेव्हा आता तो म्हणतो की मला पण खूप राग आलाय. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर एक स्माईल, तसंही तुम्ही स्माईल केल्यानंतरच छान दिसता. ईश्वरी म्हणते की सर ते काही असू द्या, तुम्ही चिडू नका आता त्या राकेशवरून, चला एक बढिया स्माईल करून दाखवा बघू. तेव्हा मग अर्णव ईश्वरी सांगते म्हणूनच एक हलकीशी स्माईल करून दाखवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बढिया, आता बरोबर वाटतंय, चला आता, असं म्हणून ईश्वरी आता त्याला बरोबर घेऊन जायला सांगते. नंतर मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता काहीतरी वाटतंय की अर्णव सर त्याच्या भाच्याच्या किंवा भाचीच्या डोहाळे जेवणासाठी जात आहेत, मग चला निघूया आपण, असं म्हणून आता अर्णव हा ईश्वरीकडे हसत बघत राहतो. ईश्वरी आता त्याने जे काही सांगितले त्याप्रमाणे त्याच्याकडे बघून हसते आणि दोघंजणही आता पुन्हा घरी जायला निघालेली असतात. तर इथे सगळेजण वाट बघत असतात. आजी म्हणत असते की चिंटू, अरे अजून तो आलेला नाही आहे, आपण एक काम करूया ना अंजली, चल डोहाळे जेवणाला सुरुवात करूया, किती आपण वाट बघायची त्यांची. तेव्हा ताई म्हणते की अगं अजून थोडा वेळ थांबू दे ना, म्हणजे कसं आहे येऊ दे ना त्या दोघांना, मग नंतरच कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजी म्हणते की पण किती उशीर झाला आहे, सगळे पाहुणे खोळंबलेत ना. तेव्हा अंजली म्हणते की अगं आजी, कसं आहे ना, मला ना इमॅजिनच नाही करवत गं, माझं डोहाळे जेवणाला चिंटू आणि ईश्वरी नसेल हे मी कधी इमॅजिन पण नाही केलं, त्यामुळे मला नको, थोडा वेळ आपण आणखी वाट बघूया. तसंही त्यांनी सांगितलं आहे ना की कार्यक्रमापर्यंत येतील ते, त्यामुळे आपण थांबूया. तेव्हा मग समोरून अर्णव आणि ईश्वरी आलेले दिसतात. तेव्हा अर्णव तिथून बोलतो की हो अगदी भाच्याच्या डोहाळे जेवणासाठी वेळेवर दोघंजणही आम्ही हजर राहिलो आहेत बरं का, त्यामुळे वेळेवर आलो आहे आम्ही. ईश्वरी आणि अर्णव आल्याबरोबर आता सगळ्यांची कळी खुलते आणि मग लगेचच अंजली ही उठून येते. मग तिथून ईश्वरी अर्णव म्हणतात की ताई सावकाश या सावकाश या, असं म्हणून आता दोघांजवळ येते आणि अंजली पहिल्यांदा तर चिंटूला मिठी मारते, नंतर मग आता ती ईश्वरीला मिठी मारते. आणि मिठी मारल्यानंतर लगेचच ती म्हणते की काय रे चिंटू, किती उशीर केलास तू डोहाळे जेवणासाठी. त्यानंतर मग आता असं म्हटल्याबरोबर तो म्हणायला लागतो की ताई अगं उशीर कुठे झाला आहे, आम्ही वेळेवरच आलो आहे ना, लवकरच आलो आहे का, म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी तर आम्ही आलो ॲज आय प्रॉमिस. तेव्हा मग ती म्हणते की बरं, मला तर वाटतंय की चिंटू येणार आहे की नाही, किती वेळ वाट बघायला लावलीस. तेव्हा तो म्हणतो की ताई असं कसं, येणारच ना मी, माझ्या भाच्याच्या किंवा भाचीच्या डोहाळे जेवणाला मी येणार नाही असं कधी होईल का. तेव्हा लगेच अंजली म्हणायला लागते की ते सगळं जाऊ दे, जेव्हा माझं बाळ जन्माला येईल ना तेव्हा मी त्या बाळाला सांगणार आहे, मामाची कंप्लेंटच करणार आहे की तुझ्या डोहाळे जेवणाला मामा वेळेवर आला नव्हता आणि मामा हजरच नव्हता. तेव्हा तो म्हणतो की असं कधीही होणार नाही आहे, माझ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठी त्याचा मामा हा कायम असणार आहे हे मी सांगेन. आजी म्हणते की जा चिंटू ईश्वरी दोघंजणही तयार होऊन या. तेव्हा मग दोघंही जातात आणि तयारी करून आल्यानंतर डोहाळे जेवणाला सुरुवात केली जाते. अंजली मस्तपैकी बसलेली असते. सुरुवातीला तिची लाडकी ईश्वरीच तिला येऊन हळद कुंकू लावते आणि तिची जी ओटी असते माहेरची ती ओटी ईश्वरीच भरत असते. आता ओटी भरत असताना सगळेजण खूपच जास्त खुश असतात. हे सगळं बघत असतो राकेश आणि तो मुद्दाम सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो. ईश्वरी ही माहेरची हिरव्या साडीची जी ओटी असते ती ओटी आता भरत असते आणि त्यामुळे ईश्वरी ही ताईला ओटी भरत असताना खूपच खुश बघते. ताई कशी वाटली साडी. तेव्हा मग ती म्हणते की हो खूपच छान आहे, खूपच सुंदर. मग आता अंजली ही तिच्याकडे आनंदाने बघत असते.
सगळेजण खूप प्रॉप्स वगैरे घेऊन असतात. अर्णवने मी मामा होणार, ईश्वरीने मी मामी, त्याचप्रमाणे सगळ्यांनी आपापले छानपैकी प्रॉप्स हातात धरलेले असतात आणि सगळं काही खुश आनंदाने होत असतं. ईश्वरी आता खुश होऊन ताईकडे आनंदाने तिला जवळ घेते. नंतर मग आजी म्हणते की जा तू ये आता वल्लरी, तुझी ओटी भरून घे. तेव्हा मग आजी वल्लरीला मान देते. वल्लरी ओटी भरण्यासाठी पुढे येते. ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते आणि राकेश हा तिथे उभा असतो. हे दोघंजणही बघतात, परंतु जास्त काही बोलत नाहीत, कारण की राकेश हा मुद्दामच कसा वागू शकतो हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते काहीच आता बोलून दाखवत नाहीत. त्यानंतर मग आता मामीची ओटी भरून होत असते. ज्या पाहुण्या बायका आलेल्या असतात त्या देखील आता अंजलीची ओटी भरण्यासाठी एक एक पुढे येत असतात. ईश्वरीचं लक्ष हे राकेशकडे असतं. मध्ये मध्ये राकेशची जी घाणेरडी नजर असते त्याकडे ती बरोबर अगदी लक्ष ठेवून बघत असते. नंतर मग आता राकेश हा हे सगळं लांबूनच बघत असतो. त्या बायकांच्या ओट्या भरून झाल्यानंतर मग ईश्वरीला आजी म्हणते की ईश्वरी चल आता मेन कार्यक्रम आहे तो करूया ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो चला आता या कार्यक्रमाला ना खूपच मजा येणार आहे. जो मेन कार्यक्रम आहे तो आपण आता सुरू करूया. त्यानंतर मग आता आजी म्हणते की बरं चला आता काय करायचं बरं. त्याबरोबर ईश्वरी म्हणते की भैया जरा घेऊन या. तेव्हा मग जे दादा असतात ते ईश्वरीला सांगतात की मॅडम हे इथे ठेवतो. ईश्वरी आता अंजलीताईसाठी स्टूल ठेवते आणि म्हणते की ताई आता बघा याच्यावरती मी पेढा आणि बर्फी ठेवणार आहे. तुम्हाला गेस करायचं आहे पेढा की बर्फी. म्हणजे पेढा आला तर मुलगा आणि बर्फी आली तर मुलगी. तेव्हा आकाश म्हणतो की व्हॉट, हे असं कसं असतं. तेव्हा आजी म्हणते की हो ही प्रथा आहे आणि असंच केलं जातं. पूर्वापार डोहाळ जेवणापासून असंच चालू राहिलं आहे. म्हणजे जर तिने सांगितलं त्याप्रमाणे जर तिने चूज केलं तर मात्र तिला मुलगा नाहीतर मुलगी. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ताई ह्या वाट्या आहेत, या दोन्ही वाट्यांपैकी ना अनिताताई वाटी आणून देतात आणि मग ईश्वरी सांगते की या वाट्यांपैकी एक पेढा किंवा बर्फी असणार आहे. तुम्ही काही चूज केलं त्याप्रमाणे तुम्हाला बाळ होणार आहे बरं का. असं म्हणून सगळ्या बायका आता हसायला लागतात. आजी देखील हसतच असते. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की ताई बरं आता तुम्हाला काय चूज करायचं आहे. ईश्वरीला ती आता कन्फ्यूज होऊन बघायला लागते आणि मग ईश्वरी म्हणते की ताई तुम्हाला मी सांगू का, तुम्ही आता या वाटीतून काहीही काढा, परंतु मला परफेक्ट माहीत आहे की तुम्हाला ना मुलगाच होणार आहे आणि मला भाचा होणार आहे. असं म्हटल्यावर सगळेजण बघत राहतात. मग त्याबरोबर अंजली म्हणते की ईश्वरी मला माहीत नाही, तू म्हणतेस तसं जर मुलगा झाला तर तो यांच्यासारखा उत्तम झाला पाहिजे, यांच्यासारखे सगळे गुण आणि सर्व गुणसंपन्न तो असला पाहिजे. असं ती बोलते. राकेशकडे रागाने अर्णव बघायला लागतो. आता मग ईश्वरी म्हणते की ताई चला लवकर चूज करा. तेव्हा मग आता ईश्वरीला बघतच अंजली ते चूज करत असते. अर्णव तिला सांगत असतो की उजव्या बाजूला डाव्या बाजूला. तेव्हा ती पूर्ण कन्फ्यूज होत असते आणि आकाश म्हणतो की ताई लेफ्ट लेफ्ट. सगळेजण तिला आपापल्या परीने इशारे करत असतात की या वाटीला हात लाव त्या वाटीला हात लाव, पण ती मात्र पूर्ण कन्फ्यूजच असते काय करू काय करू. त्यावेळेला मग आता राकेश म्हणतो त्याप्रमाणे ती वाटीला हात लावते. तर वाटीला हात लावल्यानंतर पेढाच तिने उघडलेला असतो. तेव्हा आता राकेशने सांगितल्याप्रमाणे अंजलीने तिथे हात लावलेला असतो आणि त्या वाटीतून पेढा येतो. ईश्वरी म्हणते की बढिया, बघितलं ना पेढाच आला. असं म्हणून आता ईश्वरी तिच्याकडे बघायला लागते. वल्लरी म्हणते की वा, म्हणजे आम्ही जे काही म्हणत होतो ते पूर्ण झालं, आम्हाला जे हवं होतं तेच येणार आहे, ये. असं म्हणून आता ईश्वरी ही लगेचच अंजलीला पेढा भरवू लागते आणि म्हणते की ताई हे घ्या, हा आज पेढा आता तुम्ही सुरुवात करा. तेव्हा पेढा ठेवून झाल्यानंतर वल्लरी म्हणते की अगं अंजली हे काय एवढंच खातेस तू, तुला आता हे जे सगळे गोड पदार्थ ठेवलेत ना त्यामधले सगळे पदार्थ तुला खायचे आहेत, किमान टेस्ट तरी. तेव्हा अंजली म्हणते की अयो किती आहे हे सगळं, इतकं सगळं खायचं आहे. तेव्हा मग अंजलीला बघत ताई म्हणते, ईश्वरी म्हणते की हो बरोबर, तुम्हाला सगळं खायचं आहे, आज कुठलंही कंपन्सेशन नाही. बाळाची आई जी आहे ती अगदी गुटगुटीत राहिली पाहिजे आणि बाळ पण ना, त्यामुळे सगळे पदार्थ टेस्ट करायचे आहेत, समजलं, सगळं खाऊन घ्यायचं आहे. तेव्हा मग अंजली एक एक पदार्थ सगळं काही खात असते. गुलाबजामुन, जिलेबी, लाडू, पेढा, काजू कतली वगैरे सगळं काही ती खात असते. आणि हे खात असताना मात्र इथे राकेश बघतच राहतो. सुप्रिया म्हणते की हो काही थांबायचं नाही आहे, सगळं काही संपवायचं आहे, तुझं कौतुक आज होत आहे तर ते कौतुक करून घ्यायचं आहे. ईश्वरी सगळं तिला भरवते. अंजली म्हणते की हे खूपच झालं आहे आता,
त्याबरोबर इथे मामा म्हणतो की वा चला आता सगळं काही खाऊन झालेलं आहे, बाळाची आई एकदम टुणटुणीत झाली आहे. बरं आता काय करायचं, तर सगळ्यांनी आपापले गिफ्ट्स आहेत ते बाळाच्या आईला द्यायचेत की नाही, म्हणजे बाळापर्यंत ते सगळे पोचले पाहिजेत की नाही गिफ्ट. त्यामुळे चला आता बाळाच्या आईला सगळेजणं गिफ्ट देऊन घेऊया, असं म्हणून मामा आता सगळ्यांना गोळा करतो आणि सगळ्याजणांना तो आता गिफ्ट द्यायला सांगत असतो. नंतर मग आता आकाश म्हणत असतो की आमच्याकडून म्हणजेच मॉम आणि डॅड आणि माझ्याकडून तुला ही भेटवस्तू आहे, त्यामुळे ही भेटवस्तू तुला घे. तेव्हा लगेच मामी म्हणते की हो अंजली बघ हे तुला आवडतं आहे का, तुला नक्कीच आवडेल, मला माहिती आहे तुला आणि जावई बापूंना. तेव्हा मग अंजली ते गिफ्ट घेते आणि राकेशकडे बघत राहते. राकेशही त्यांच्याकडे बघत असतो. त्यानंतर सगळ्या जणांचं असं कौतुक पाहून अंजलीच्या डोळ्यात पाणीच तरळतं. मामाही तिचं खूप कौतुक करत असतो. त्यांना सगळ्यांना खूप जास्त आनंदच आता होत असतो. नंतर मग मामा म्हणतो की हे घे अंजली तुझं हे गिफ्ट घे आमच्याकडून, आम्ही नुसते बडबडतच बसलो आहे, बाकीच्यांना पण गिफ्ट द्यायचं आहे ना, असं म्हणून तो आता तिला बॉक्स देतो. नंतर मग आता मामी म्हणते की बरं अंजली ठेव हो, नंतर सांगा मला कसं वाटतं ते, असं म्हटल्यावर अंजली म्हणते की हो थँक्यू सो मच मामा मामी. त्यानंतर मग ते गिफ्ट ठेवून दिल्यानंतर आकाश बघायला लागतो आणि त्यानंतर मग आजीचं गिफ्ट असतं ते आजी गिफ्ट देते. त्याबरोबर मग वल्लरी म्हणते की आता बाळाचा मामा आहे त्याच्याकडून काय गिफ्ट येत आहे, म्हणजे बाळाच्या मामाने गिफ्ट आणलं आहे ना. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस ऑफकोर्स, मग गिफ्ट तर आणायलाच पाहिजे ना, मग बघ तुला गिफ्ट आवडतं आहे की नाही ते. त्यावेळेला अंजली म्हणायला लागते की असं काय बोलतोस चिंटू, ईश्वरी आणि चिंटू तुम्ही दोघांनी गिफ्ट आणणार आणि ते मला आवडणार नाही, असं कधी होणार आहे का. त्यामुळे हे तुमचं गिफ्ट आहे ते मी अगदी व्यवस्थितपणे जपून ठेवणार आहे. तेव्हा मग ती गिफ्ट ओपन करून बघते तर त्यामध्ये जो ईश्वरीने पाळणा घेतलेला असतो छोटासा झुला तो असतो. तो पाहिल्यानंतर तिची कळी खुलते. ती म्हणते की अय्या किती सुंदर आहे हे, मला खूप आवडलं. खरंच चिंटू ईश्वरी खूप थँक्यू, खूप छान गिफ्ट आहे, असं म्हटल्यानंतर आता सगळेजणं त्याच्या गिफ्टकडे बघून त्यांची तारीफ वावा करत असतात. मग अंजली ते गिफ्ट बाजूला ठेवत असते आणि म्हणते की डोहाळे जेवणाचं खूप स्पेशल असं पाळणा दिलेला आहे मला. आणि मग अंजली ही स्वतःच्याच पोटावर हात ठेवते आणि म्हणते की बाळा तुला तुझ्या मामा आणि मामीने आणलेले गिफ्ट आहे ते आवडलं ना, म्हणजे तुझ्या मामा मामीचं गिफ्ट आहे ते आवडलं ना, असं म्हटल्यावर आता बाळ शांत होतं. ती हसायला लागते आणि म्हणते की भाच्याला खरंच हे गिफ्ट आवडलेलं आहे बरं का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आवडायलाच पाहिजे गिफ्ट, परंतु देर इज वन करेक्शन, कारण की भाचा नाही आहे भाची, मला ना भाची होणार आहे, असं म्हटल्यावर आता लगेचच अंजली हसायला लागते. ईश्वरी म्हणते की नाही असं काही नाही आहे, हे तुम्हीच फक्त ठरवताय, मला ना भाची होणार आहे मला माहिती आहे, सॉरी भाचा होणार आहे मला माहिती आहे, असं म्हटल्यावर आता ईश्वरीला तो म्हणतो की एक मिनिट हे तू कोण ठरवणारी, त्यामुळे मला भाची होणार आहे. तेव्हा ती म्हणते की नाही मगाशी बघितलंत ना तुम्ही पेढा आला होता वाटीमध्ये, म्हणजे काय होणार आहे तर भाचीच होणार, भाचा होणार आहे. तेव्हा आता अंजली म्हणते की अरे काय चाललं आहे तुमचं, तुम्ही काय लहान मुलासारखं भांडताय. तेव्हा आजी म्हणते की बघ ना या दोघांचं तर सुरूच झालं, म्हणजे बरेच दिवस थांबलं होतं पण आज परत सुरू झालं आहे. त्याबरोबर आता अर्णव मात्र गप्प बसलेला असतो आणि ईश्वरीचं मात्र बडबड बडबड सुरूच असते. मला काही माहिती नाही, मला भाची हवी आहे, असं तो म्हणतो. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की भाचा भाची असे दोघांचेही तिथे आता बडबड पुन्हा सुरू होते. त्यानंतर मग आता तिकडे आजी म्हणायला लागते की बरं मला एक गोष्ट सांगा, सगळ्यांचे गिफ्ट देऊन झाले पण आता बाळाच्या बाबांनी बाळाच्या आईसाठी आणि बाळासाठी काय गिफ्ट आणलं आहे ते पाहण्यासाठी ना आम्ही सगळीजणं उत्सुक आहोत. तेव्हा मग राकेशकडे सगळ्यांच्या नजरा वळलेल्या असतात. राकेशकडे सगळे बघतात. त्यावेळेला आता राकेशला पाहिल्यानंतर वल्लरी बघायला लागते की ह्याला काय झाले, हा गप्प गप्प काय. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो मग बाळासाठी बाळाचा बाबा गिफ्ट आणणार नाही असं होईल का कधी, त्यामुळे बाळाच्या बाबाने गिफ्ट आणलेलं आहे, परंतु बाळाच्या बाबांचं गिफ्ट दाखवता येणार नाही कारण त्याचं गिफ्ट हे त्याच्या भविष्यासाठी असणार आहे, त्यामुळे ते गिफ्ट मला काही दाखवता येणार नाही, ते त्याची पुढची तरतूद आहे त्यासाठी. तेव्हा मग आता लगेचच मामा बोलायला लागतो की अहो जावई बापू तुम्ही जे काय बोलता ते आम्हाला प्लीज समजेल अशा भाषेमध्ये सांगा ना, नक्की काय बोलणं आहे तुमचं, तुम्हाला बोलायचं तरी काय. त्यावेळेला मग राकेश म्हणतो की मला काय बोलायचं आहे ना ते मी सगळं व्यवस्थितच सांगतो, किती काही झालं तरीही मला आता जे काही बोलायचं त्या गोष्टी मी सगळ्यांसमोर क्लिअर करतो.
तेव्हा राकेशनं असं बोलल्याबरोबर सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मग आजी म्हणते की जावई बापू काय झालंय, तुम्ही इतकं रागावलात का, नक्की काय प्रकार घडलाय? तेव्हा तो म्हणतो की हे सगळं विचारा ना, तुम्ही तुमच्या लाडक्या चिंटूला विचारा नेमकं काय घडलंय ते. वल्लरी म्हणते की जावई बापू काय होतंय, तुम्ही इतक्या टोकाचं का बोलताय? म्हणजे फक्त तुम्हाला आईने गिफ्टबद्दलच विचारलं ना, मग तुम्ही गिफ्टवरून इतक्या लांब कशाबद्दल जाताय? नक्की काय झालंय? असं ते विचारायला लागतात. अर्णव आणि ईश्वरीला पण काहीच कळत नसतं. त्यामुळे ते दोघंजणही बघत बसतात की नेमकं काय झालंय ते. त्यानंतर मग अर्णवला बघतच तो सांगायला लागतो की अंजली, तुझा हा भाऊ आहे ना, त्याला त्याला विचार नक्की काय झालंय ते. अगं, तुझ्या भावाने माझ्यावर आत्तापर्यंत नको नको ते आरोप टाकले आहेत. मला माहिती आहे, आतापर्यंत मी ते सगळं सहन केलं, पण आता हे सगळं ना माझ्या सहन करण्याच्या पलीकडे झालं आहे. आणि जर आज मी बोललो नाही तर ते माझ्या बाळाच्या बाबतीतही घडलं जाईल. त्याच्या बाबतीत त्याचा बाबा हा कसा नालायक आहे हे सगळ्यांना सांगितलं जाईल. त्यामुळे मला ती गोष्ट नको आहे आणि त्यासाठीच मला आज हे सगळं क्लिअर करायचं आहे. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात की नेमकं काय बोलतोयस तू? तेव्हा अंजली म्हणते की अहो, असं काय बोलताय तुम्ही? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तेव्हा मग तो म्हणतो की हो अंजली, मला माहिती आहे तुझा पूर्णपणे विश्वास आहे माझ्यावर, कारण तुझं खरं प्रेम आहे माझ्यावर, परंतु हे घरातल्या सगळ्यांना वाटत नाही ना गं. तेव्हा आजी म्हणते की जावई बापू, असं का बोलताय तुम्ही? सगळ्यांना वाटत नाही असं का म्हणताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की मी याच्यासाठी म्हणतोय की घरातले बाकीचे सगळे यांचाही विश्वास आहे माझ्यावर, परंतु चिंटूचा विश्वास नाही आहे माझ्यावर. आता अंजली रागाने त्याच्याकडे बघते. तेव्हा राकेश म्हणतो की मी दाखवतो तुला. पुरावा दाखवल्याशिवाय तुला विश्वास बसणार नाही. चिंटू काल ॲक्सिडेंटसाठी, म्हणजे मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून पुण्याला गेला होता असं सांगितलं ना त्याने सगळ्या तुम्हाला. पण बघ नक्की तो कुठे होता ते. त्यावेळेला मग अंजलीच्या हातामध्ये राकेश मोबाईल देतो आणि त्या मोबाईलमधला व्हिडिओ प्ले केल्यानंतर ते सगळे व्हिडिओ बघत असताना अंजलीला धक्का बसतो. तर तो असतो अर्णवचा व्हिडिओ आणि तो सगळ्यांसमोर अर्णव आता राकेश प्ले करायला सांगतो आणि म्हणतो की बघितलंस हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये तो शलाका पाटीलच्या घरी गेला आहे. काल रात्री अर्णव आणि ईश्वरी दोघीजणही शलाका पाटीलच्या घरी गेले होते, तेही माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये बोललेलं सगळं काही असतं की अर्णव म्हणजेच हा बघा हा राजेश्वर आहे आणि हा शलाका पाटीलचा नवरा आहे का, हे सगळं माझा फोटो दाखवून ते विचारत होते. म्हणजे इथेही माझ्यावर संशय घेत होते ते. तेव्हा अंजली म्हणते की शलाका पाटील म्हणजे तीच ना जिचा मृतदेह सापडला होता सांगाडा. तेव्हा तो म्हणतो की हो हो तीच. आता त्याच्यावरूनच अर्णव माझ्यावर संशय घेतोय की शलाका पाटीलचा पती मी आहे आणि मीच त्यांचा खून केला आहे. हे ऐकल्यावर अंजली म्हणते की काय बोलताय तुम्ही, हे मला हे ऐकवतही नाही आहे, प्लीज असं काहीही बोलू नका. तेव्हा मग तो म्हणतो की तुला जे ऐकवत नाही तो आरोप लावला या चिंटूने, तुझ्या भावाने माझ्यावर. इतका घाणेरडा आरोप लावला आहे माझ्यावर की मला ते सहनही होत नाही आहे. म्हणूनच मी शेवटी आज बोलून टाकायचं ठरवलं. इतके दिवस मी गप्प होतो अंजली, पण आज मात्र नाही. आज मला सहनच होत नाही आहे. जे काही हा माझ्यासोबत वागतोय ना, त्यासाठी मी आता याला कधीही माफ करू शकत नाही आहे. किती काय काय आरोप लावले त्याच्यावर. अगोदर चोरी, नंतर कुठला आरोप. मी शांत होतो, पण तरीही आज मात्र माझी हद्द पार झाली आहे. बघितलं ना, सुरुवातीला चोरीचा आळ लावला, म्हणजे बँक अकाउंटचे सगळे काही फ्रॉड मी केले असं अगोदर त्याने सांगितलं. नंतर ईश्वरीला बरं नव्हतं तेव्हा बघितलं ना, ईश्वरी जिन्यांवरून येत असताना मी तिला जेव्हा आधार दिला, तेव्हा मी तिला हात पकडायला गेलो तेव्हा अर्णवने मला कसं बाजूला झटकलं होतं. एका सेकंदामध्ये मी कुठल्यातरी बाईसोबत विनयभंग करतोय की काय अशी जाणीव करून दिली होती या अर्णवने मला त्यावेळेला. तेव्हाही मी स्वतः सहन करून घेतलं, पण आता मात्र मी अजिबातच सहन करू शकत नाही आहे. आणि आता हा खुनाचा आरोप. आणि बघ, तुला हवं तर हा व्हिडिओ बघ. याने सांगितले ना की हा पुण्याला जातोय. हा पुण्याला गेला नव्हता. या व्हिडिओमधलं लोकेशन बघ. या व्हिडिओमधलं लोकेशन आहे साताऱ्याजवळच्या एका छोट्या गावाचं, जे शलाका पाटीलचं आहे. आणि तिथेच हे दोघंजणही गेले होते. आणि हा सगळ्यात मोठा पुरावा आहे या अर्णव आणि ईश्वरीच्या विरोधातला, की मला हे किती खोटं पाडण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकवून मला जेल देण्याची, म्हणजे मला फाशी करण्याची तयारी करत आहे हा तुझा भाऊ. मग मला सांग की आपल्या बाळाचं भविष्य कसं सुरक्षित राहणार आहे. म्हणूनच तेच गिफ्ट मला माझ्या बाळाला द्यायचं आहे, की माझं बाळ हे सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि त्याच्या बापावर हे जर असे खुनाचे आरोप होत राहिले पुढे भविष्यात, तर त्याला लोक खुनाचा बाप, म्हणजे खुनी बाप आहेत त्याचा मुलगा असं हिणवणार नाहीत का.
असं मात्र सगळं काही इथे तो बोलत असतो आणि ते ऐकून अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जात असते. त्याला खूपच राग येत असतो. आता तो म्हणत असतो की काय झालंस आता गप्प आता? बोल ना अर्णव, आता गप्प का आहेस तू? असं म्हणून आता तो त्याला विचारत असतो. हे सगळं बोलत असताना राकेशचं मात्र तोंड पूर्ण सुटलेलंच असतं. अर्णवला आता तो विचारतो की बोल आता तू गप्प का आहेस मुख गिळून? उत्तर दे मला. असं म्हटल्याबरोबर आता राकेश म्हणतो की बघ अंजली, घर जावं हे होणं सोपं नसतं गं. म्हणजे इतकं सगळं होऊनही, सगळं अपमान गिळूनही मी आता हे सगळं सहन करतोय. का तर अर्णव माझ्यावरती चोरीचा आरोप लावत होता, विनयभंगाचा. आता खुनाचा आरोप नाही, मी नाही सहन करू शकत. हे सगळं जे काही चाललंय ना, माझा मित्र होता तिथे प्रमोद. सुदैवाने त्या मित्राने यांना बघितलं आणि मला व्हिडिओ करून पाठवलाय. बघ हवं तर. त्यावेळेला आता हे झाल्यानंतर अर्णव म्हणतो की नाही ताई, हे जे बोलतायत ते खोटं आहे. तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की खोटं आहे? थांब अंजली, तुला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतो. आतापर्यंत अर्णवने सगळ्या बाबतीत मला अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं हे जे काही मिशन आहे ते सक्सेसफुल झालं नाही. म्हणूनच आता या शलाका पार्टीच्या मर्डर केसमध्ये अडकवतोय. काय संबंध आहे माझा या बाईशी? ती बाई ही अर्णवच्या ऑफिसमध्ये साधी काम करणारी बाई होती. त्याचा संबंध माझ्याशी कसा जोडला गेला याने खरंच काही मला माहीत नाही. हे सगळं कशासाठी करतोय, का करतोय हे मला काहीच कळत नाही आहे, असं आता अर्णवला तो बोलत असतो. सगळेजण अगदी धक्क्याने बघतच बसतात की नेमकं काय आहे. त्यानंतर मग आता आजी आणि बाकीचे सगळे रडायला लागतात. ती म्हणते की अंजली, अहो प्लीज शांत व्हा तुम्ही काही बोलू नका. तेव्हा मग आता अर्णव गप्प असतो आणि त्यानंतर आता त्याला काय बोलावं हे काहीच कळत नसतं. वल्लरीला पण धक्का बसतो. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर तो बोलायला लागतो की अंजली, सांग आता मी काय करू? इतका मोठा आरोप याने माझ्यावर लावलेला आहे. हा मी आरोप कसा सहन करू? सांग ना मला. असं म्हटल्यानंतर आता अंजली म्हणते की प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, तसाच माझाही तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि तिला म्हणत असतो, डोळ्यानेच खुणावत असतो की हे सगळं याने उलटाच गेम पलटवला आहे. मामाला मात्र माहीत असतं की अर्णव ईश्वरी खरे आहेत आणि हा माणूस फ्रॉड आहे. तेव्हा आता अंजलीला तो म्हणतो की मला सांग, मी हे सगळं कसं सहन करू? इतका मोठा आरोप या माणसाने माझ्यावर लावलाच कसा आहे? किती किती म्हणजे आजपर्यंत आपण समजत होतो की हा चिंटू आपल्या भल्याचा विचार करतो, तुझ्या भल्याचा विचार करतो, पण आज याचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचाच होता आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. बरं, तुला विश्वास नसेल बसत ना, तर बघ हा माझा मित्र आहे वकील, तो तिकडे शलाका पाटीलच्या घरी गेला आहे. तो तिथलाच असल्यामुळे आणि त्याने मला आता काय सांगितलं ते बघ. तो तिथेच आहे सध्या. यांना पुरावाच हवा आहे ना, तर बघ. तेव्हा मग आता शलाका पाटीलच्या घरी गेलेला त्याचा जो मित्र म्हणजेच खोटा एक माणूस धूर्त त्याच्यासारखाच व्हिडिओ कॉल करतो आणि मग लगेचच तिथून राकेश म्हणतो की प्रमोद, मला एक गोष्ट सांग की तू तिथे आहेस ना शलाका पाटीलच्या घरी? नेमके हे ईश्वरी आणि अर्णव तिथे गेले होते ना, हे सगळं मला त्यांच्याकडून म्हणजेच त्यांच्या काकांकडून कन्फर्म करायचे. तेव्हा मग तो पाटीलचा काका असतो तो म्हणतो की हो साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. काल माझ्याकडे आले होते अर्णव राजे शिर्के आणि त्यांनी मला विचारलं की शलाका पाटीलचा हा नवरा आहे का, आणि यांचाच फोटो दाखवून विचारलं आणि मला सांगितलं की तुम्ही हे सांगायचं की हा तुमचा नवरा आहे, म्हणजेच सगळ्यांसमोर हेच सांगायचं की हा राकेश म्हणजे तुमचा नवरा आहे आणि असं सांगणार तर तुम्हाला मी 10 लाख रुपये देतो बक्षीस म्हणून, असं सांगितलं मला यांनी. तेव्हा अर्णवला रागच येतो. तो म्हणतो की एक मिनिट काय बोलताय? प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्ही खोटं किती बोलताय? एका लेवलपर्यंत खोटं बोललं जातं, पण तुम्ही किती खोटं बोलताय? तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की अर्णव, खोटं हे बोलतायत की खोटं तू बोलतोयस? सांग. अरे मला अडकवण्यासाठी तू काय काय केलं आहेस सांग ना. तेव्हा आता हे सगळं जो काही तिचा पाटीलचा काका बोलत असतो, हे सगळं दबावामुळे राकेशजी जी माणसं असतात त्याने त्याच्या परिवारावर बंदूक टेकवलेली असते आणि खोटं बोलायला भाग पाडलेलं असतं. त्यामुळे आता त्या काकाची बायको आणि त्यांची मुलगी दोघंजणही घेरलेले गेलेले असतात, म्हणून त्याला खोटं बोलणं भाग पडत असतं. तर अर्णवला आता तो म्हणतो की हे खोटं आहे. आता माझ्या मित्राने समोर तिथे सुदैवाने बघितलं म्हणून बरं, आणि अंजली, माझ्या सुदैवाने माझा मित्र तिथे होता आसपास म्हणून हे सगळं सत्य कळलं, नाहीतर मग काय झालं असतं सांग. मला याने अडकवण्याचं पूर्ण प्लॅनिंग करूनच ठेवलं होतं, सगळं काही अडकवलं होतं. पण आता मात्र मी वाचलो.
पण नाही, आता मी हे सहन करू शकत नाही. अर्णव, अरे तुला खरंच इतका कटुता आहे माझ्याबद्दल? का इतका राग आहे माझ्या मनात माझ्याबद्दल? सांग ना. इतकं जर होतं तर अगोदरच बोलायचं होतं. मी अजिबात इथे या घरात थांबलो नसतो. पण तू घे ना, माझा जीव घेऊन टाक, मार मला मार, असं म्हणून आता तो त्याचा हात स्वतःच्या गळ्यावर राकेश ठेवतो आणि त्याला मारायला सांगतो. तेव्हा आजी आणि बाकीचे सगळे खूप रडत असतात. अंजली म्हणते की प्लीज अहो काय करताय, शांत व्हा. पण तो शांत व्हायलाच तयार नसतो. तो म्हणतो की नाही अंजली, आता मला हे सहन होणार नाही. मी आता काही करून मला थांबायचंच नाही आहे. माझ्या बाळावर हे अशा प्रकारचे संस्कार व्हायला नको आहेत. प्रत्येक वेळेला त्याचा बाप हा कसा चुकीचा आहे हे माझ्या बाळाला कळायचं नाही आहे. त्यामुळे मी आता इथे अजिबातही थांबणार नाही आहे या अपमानासकट. तेव्हा अंजली रडायला लागते आणि म्हणते की प्लीज थांबा ना तुम्ही, प्लीज हे सगळं असं करू नका. सगळेजण आता अंजलीला बोलत असतात, त्यामुळे ती देखील गप्प बसलेली असते. आता अंजलीला थांबवण्याचा सगळे प्रयत्न करत असतात. तर इथे अर्णव सांगतो की ताई हो, हे खरं आहे, हा माणूस खरंच बरोबर नाही आहे. तेव्हा अंजली त्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की काय काय आरोप लावलेस तू? चोरी, विनयभंग आणि आता खून? अजिबात नाही, मी माझ्या नवऱ्याविरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे, समजलं? तेव्हा मग इथे आता अर्णव बोलत असतो की ताई प्लीज असं करू नकोस. पुढच्या भागामध्ये अंजली अर्णवला म्हणत असते की चोरी, विनयभंग किती नको ते आरोप लावलेस तू यांच्यावर. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या घरी माझ्या नवऱ्याचा अपमान होतो ना त्या घरी मी अजिबातच राहणार नाही आहे, अजिबात नाही, मी निघते आहे, असं म्हणून आता ती तिथून निघत असते. तेवढ्यातच अर्णव तिला थांबवतो तिच्या पदराला धरून. असं करू नकोस, आई मला पोरकं करून गेली, निदान तू तरी मला सोडून जाऊ नकोस ताई. तुझ्या या भावाला हा चिंटू एकटा पडेल ग ताई, असं म्हणून तिचा पदर देऊन तो आता रडायला लागतो. आता नेमकं अंजली पुढे काय करणार आहे, तिचं यापुढे काय टोकाचं पाऊल असेल पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.